नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका राधिका भांडारकर लिखित कादंबरी जिजी. प्रकरण पहिले. मी माझ्या आईची चौथी मुलगी. माझ्या आईला एकसारख्या 7 मुली झाल्या. आईची पहिली मुलगी मेली, दुसरी शांता, तिसरी चंपू, चौथी मी अहिल्या. माझ्या आजीनं लिहिलेलं, स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं मी वाचत होते. 40-50 वर्षांपूर्वी तिनं हे तिच्याविषयी 4-5 वह्यांमधून लिहिलेलं होतं. यापूर्वीही मी हे सारं वाचलेलं होतं. ती असताना, ती गेल्यावरही आणि आता ती जाऊनही कितीतरी वर्ष उलटल्यानंतर पुन्हा वाचताना तिच्या भोवती लपेटलेल्या माझ्या आयुष्याच्या आठवणी उलगडत होत्या. खरं म्हणजे आमच्या आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावरती होतीच. ती असतानाही आणि नसतानाही तिचं अस्तित्व आमच्या आयुष्याशी इतकं एकरूप झालेलं होतं की आज आम्ही आयुष्याचा मध्य पार करून उताराला लागलेलो असलो तरीही तिच्या या अदृश्य अस्तित्वाच्या थेंबापाशी आम्ही अनेक वेळा पुन्हा पुन्हा लहान होतो. या तिच्या अस्तित्वाला बकुळीच्या फुलांचा सुगंध आहे आणि तो सुगंध आमच्या जीवनावर अतूटपणे पांघरलेला आहे. पण आज पुन्हा एकदा तिनं लिहिलेलं वाचत असताना सारं काही नव्यानं, निराळेपणानं उलगडत होतं. वाचत असताना कितीतरी वेळा शब्दापाशी थबकत होते. कधीकधी तर मजकूर दिसतच नव्हता. दिसत होतं ते फक्त अक्षर, वळणदार, एकसारखं. तेच बघत राहावंसं वाटत होतं. मग अक्षरातून शब्द, अर्थ आणि अर्थातून उमटणारा एक काळ, त्या काळाशी नातं सांगणारं तिचं जीवन आणि तिच्या जीवनाशी गुंफलेल्या आमच्या आठवणी. नव्हे, आमचंही सारं जीवनच. पावलोपावली डोळे पाणावत होते. अंतरातून कळ खदखदत होते. मन गहिवरत होतं, ठेचकाळत होतं. तिचं बोलणं, तिचं रागावणं, तिचं कुशीत घेणं, तेव्हा ती अख्खीच्या अख्खी जणू काही केवळ आमच्यासाठीच होती. लपाछपीच्या खेळात जसा एक भोजा असतो ना, तशीच ती होती. त्या भोजावर आम्ही कितीतरी वेळा आदळलो, विसावलो. त्यात एक कायमस्वरूपी चैतन्य होतं, ज्यानं आमची जडणघडण केली. आणि म्हणूनच तिनं लिहिलेलं वाचत असताना मनाच्या प्रवाहात उचमळणारं भावनांचं जे मिश्रण होतं ना, ते अनेक रंगी होतं. त्या लहान वयात आणि त्यानंतरच्याही आयुष्यात तिची कथा आम्हाला माहीत नव्हती असं नाही. आज तिनं लिहिलेलं वाचत असतानाही हे सारं माहीत होतं असं वाटतही होतं. म्हणजे माहीतच होतं ना की तिनं आमच्या वडिलांना वाढवलं, मोठं केलं. वडील 4च महिन्यांचे होते तेव्हाच वडिलांचे वडील वारले. ती 16च वर्षांची होती. उभा जन्म तिनं वैधव्यात काढला. पण का कोण जाणे, कदाचित तिनं तिच्या आयुष्यातली वनव्याची झळ आमच्यापर्यंत पोचू दिली नाही. म्हणून असेल, किंवा तिचा वैयक्तिक विचार करण्याची आमची कुवतच नसेल, की आम्हाला तशी गरजच वाटली नाही म्हणूनही असेल. ती म्हणजे आमच्यासाठी फक्त एक सुखाचा, विसाव्याचा आधार होती. तिचं काही वेगळं अस्तित्व होतं, वेगळी कथा होती, वेगळी स्वप्न, अपेक्षा होत्या. याचा कधी विचारच आम्ही केला नाही. जणू काही तिनं ते सारं आमच्या प्रवाहात सोडूनच दिलं होतं. आज वयाची 60 उलटून गेल्यानंतर तिनं लिहिलेलं पुनश्च वाचताना शब्दात मन अडखळत होतं. पुढे जात होतं, मागे जात होतं. इतकंच नव्हे तर आम्ही सारे असे का, ती तेव्हा तशी का, याचेही अर्थ लागत होते. जणू आमचंच बीज आम्हाला सापडत होतं. तेव्हाची जाण आणि आजची जाण यातला फरक जाणवत होता. मधूनच अपराधी वाटत होतं. आपण तिच्याशी जे वागलो ते चांगलंच होतं याविषयीही शंका निर्माण होत होती. मधूनच एकदा वाटलं, असती ना, निदान एक क्षणभर तरी तिचं दृश्य अस्तित्व पुन्हा एकदा अवतरलं ना, तर त्या जीर्ण पण अत्यंत मृदू हलक्या
इवल्याशा देहातल्या चैतन्याला कवटाळून म्हणेन, तुला आम्ही खूप त्रास दिला का ग? पण तू जातानाही तो मायेचा झरा मात्र आमच्यासाठी ठेवूनच गेलीस. तू कोरडी होऊन गेलीस, पण तुझ्यातला ओलावा मात्र आमच्यासाठी राखून ठेवलास. खरंच तू नसतीस तर. पुन्हा एकदा भरून आलेले डोळे पुसले. तिनं लिहिलेलं मला वाचायचं होतं. आयुष्याची इतकी वर्षे आमची आजी म्हणूनच तिच्याकडे पाहिलं, पण आज एक व्यक्ती म्हणून तिला वाचायचं होतं. तिला समजून घ्यायचं होतं. आठवणी तर येणारच होत्या, पण त्या गुंफत गुंफत तिच्या काळजाजवळ जायचं होतं. एक व्यक्ती म्हणून तिचा शोध घ्यायचा होता. तिला समजून घ्यायचं होतं. तिच्यातलं स्त्रीत्व जाणायचं होतं. तिच्यातली शक्ती जाणायची होती. आमच्या व्यतिरिक्त तिचं आयुष्य तिच्या शब्दांतून बघायचं होतं. आता माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. आता मी तिला ह्या लहान, निरागस, हसल्या बागडल्या खेळत्या मुलीच्या रूपात पाहत होते. ती लहानगी अहिल्या अनुभवत होते. मी माझ्या बापाची फार लाडकी होते. त्यांचे सर्व काम त्यांच्या मनासारखे करीत होते. आईची पण तितकीच लाडकी. तिच्यासाठी लक्ष वाती वळायच्या. पहाटे उठून लक्षावली करता प्राजक्ताची फुले टोपली भरून आणून देत असे. माझ्या आईने अशा कितीतरी लक्षावल्या घातल्या होत्या. दुर्वा, गहू, मूग, तांदूळ अशा अनेक लाखोल्या माझ्या आईनं माझ्या मदतीने घातल्या होत्या. मी रोज सकाळी 4 वाजता उठे. माझा नेम असा होता की सूर्य उगवण्यापूर्वी माझी अंघोळ, देवपूजा आणि घरातील केर कचरा झाला पाहिजे. माझ्याबरोबर माझी आईही उठत असे. मी फार मस्ती करायचे. माझे खेळ म्हणजे वाड्यात मातीचे देऊळ बांधले होते. त्यात सर्व देव ठेवले होते. या आमच्या खेळात आम्ही सत्यनारायणाची पूजा करीत असू. आजूबाजूची मुले मुली गोळा करून मला झाडावर चढणे, भिंतीवर उड्या मारणे आवडत असे. जिजीची ही तिने लिहिलेली लहानपणीची आठवण वाचत असताना मी पुन्हा एकदा माझ्या बालपणात हरवले. आम्हा 5 बहिणीत मी सर्वात मस्तीखोर होते. मलाही असेच झाडावर चढणे, भिंतीवरून उड्या मारणे अशा साहसी गोष्टी करायला आवडत असे. मात्र जिजीचं माझ्यावर फार बारीक लक्ष असायचं. मी खूप वेळा पडून झडून जखमी होऊन घरी आले की हळुवार हाताने ती मलमपट्टी करायची, पण तोंडाची बडबड चालूच असायची. नसते उपद्व्याप करायला सांगतं कोण? जळलं मेलं लक्षण, कार्टीला अक्कल नाही. मुलीची जात अशी काही खोडदोड राहिली तर लग्न होईल का ग तुझं? किती बोलायची, पण मग पटकन जवळ घ्यायची. तिचं अंग इतकं मऊ होतं की त्या स्पर्शानं साऱ्या जखमा बऱ्या व्हायच्या. पण कुठेतरी तिचं जीवन, त्यात कळत नकळत पोळलेलं तिचं काहीतरी, या सर्वांचा तिच्याबरोबर आम्ही घडत असताना संबंध होता. एकदा बालपणी बोराच्या झाडावर चढून तिनं सर्व मित्रमैत्रिणींसाठी बोरं तोडली होती आणि त्यावरून तिच्या वडिलांचा, दादाजींचा तिनं ओरडा खाल्ला होता. ही घटना जेव्हा जेव्हा ती आम्हाला सांगायची तेव्हा तेव्हा मी तिला विचारायची, जीजी तू बोरीच्या झाडावर कशी काय चढलीस? एकतर झाड बुटकं, भरपूर काटे असलेलं. तुला काटे नाही टोचले? टोचले ना, पण बोरं मिळाली ना, असं म्हणून ती मोकळेपणानं हसायची. खरंच बोराच्या झाडासारखंच होतं ना तिचं आयुष्य, काटेरी रक्तबंबाळ करणारं. पण तिनं मात्र रुतलेल्या काट्याचा विचार न करता गोड बोरांचाच आनंद उपभोगला. आज वाटतं तिनं तिच्या याच कथेतून जीवनाबद्दलचे किती सुंदर तत्व आम्हाला नकळत उलगडून दाखवले. एक दिवस मी बोरीच्या झाडावर चढले असताना कोणीतरी माझ्या वडिलांना सांगितलं. काठी घेऊन झाडाजवळ आले. मी वरून दादाजींना पाहिलं आणि झाडावरून शेजारी असल्या घरावरून पळत पळत दत्ताच्या देवळात गेले. दादाजी मला शोधत होते.
कोणीतरी त्यांना सांगितलं की मी देवळात आहे म्हणून. मी दादाजींना पाहून घाबरले. त्यांच्याबरोबर घरी आले. मग दादाजी आईला सांगू लागले, उगीच लोक खोटं सांगतात. आईलू देवाला प्रदक्षिणा घालीत होती. पण मी सांगून टाकलं, मी चढले होते झाडावर. ही घ्या बोरं. दादाजीने डोळे मोठे करून माझ्याकडे पाहिलं. मी दिलेली बोरंही खाल्ली, पण म्हणाले, पुन्हा अशी झाडावर चढू नकोस. वहीतली जिजी आणि आमच्या घरातली जिजी मग हळूहळू एक झाली. टपोऱ्या डोळ्यांची, अवखळ दंगामस्ती करणारी, गावभर बागडणारी, विविध खेळ खेळणारी, काळाच्या जुन्या जीर्ण पानातून निरागसपणे हसणारी. ती कधी कधी आम्हाला म्हणायची, इतकं हसू नका, इतका आनंद मानू नका. काळ लबाड असतो. तो चोर पावलांनी आपल्यासाठी अश्रू घेऊन येत असतो बरं. मग त्यालाही सामोरं जायचं धैर्य बाळगा. त्यावेळी खूप राग यायचा तिचा. किती नकारात्मक बोलते ही. सतत हे करू नका, ते करू नका, इथं जायचं नाही, तिथे जायचं नाही. सारखी नकार घंटा. घरातले सारे वैतागायचे. आम्ही मग तिला कधी कधी दूर ठेवत असू, बोलत असू, पण तिच्या चेहऱ्यावरची सुरकुती मला आठवते. तिचा डुलूडुलू हलणारा चामखीळ दिसतो आणि मनात येतं, तिच्या या नकारात्मक शब्दात आमच्याविषयीची खूप काळजी होती. पण त्या सुरकुत्यांचे झरे होतात मायेचे, अपरंपार प्रेमाचे. त्यावेळी मी 7 वर्षांची होते. दादाजी रोज सकाळी रामायणातला एक एक अध्याय वाचून अर्थ सांगत. दादाजींनी इतरही अनेक पोथ्या आम्हाला वाचून दाखवल्या. हरिविजय, संत लीलामृत, भक्तिविजय, काशीखंड, शिवलीलामृत, नवनाथ, नारायणाची पोथी. त्याची उलगड करून ते आम्हाला सोप्या भाषेत समजावत. ह्या साऱ्या कथाकथनाचा वारसा तिने आमच्यासाठी जपून ठेवला. तिचं पाठांतर आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होती. या कथा सांगताना तिच्या हडकुळ्या मांड्यांचे आमच्यासाठी झोपाळे व्हायचे. तिच्या लहानपणाची प्रत्येक आठवण ही आमच्या जडणघडणीशी जुळलेली वाटते. जिजी आणि तिच्या बहिणी, आम्हीही 5 बहिणी. तिला भाऊ नव्हता, आम्हालाही भाऊ नाही. तिचा एकुलता एक मुलगा म्हणजे आमचे पप्पा. आई गरोदर असताना ती तिला फार जपायची. प्रत्येक वेळी तिला आशा वाटायची, या खेपेस नक्कीच मुलगा म्हणजे वंशाचा दीपक जन्माला येईल. आमच्या गल्लीत एक बाई राहायची. का कोण जाणे, पण दरवेळेस ती आईकडे बिब्बा मागायला यायची, आणि तेही जिजी घरात नसताना. एक दिवस जिजी म्हणाली, ही बाई करणी कवटाळ आहे, म्हणूनच माझ्या जनाला मुलगा होत नाही. पण पप्पांना हे असे अंधविश्वास चालायचे नाहीत. मग त्या दोघांमध्ये प्रचंड वाद होत असत. कुणीच मागे हटायचे नाही. मग एक दिवस मी जिजीला विचारलेच, का ग, तुला मी आवडत नाही मुली आहोत म्हणून? तेव्हा मात्र ती करकचून कान पिळून म्हणाली, खबरदार पुन्हा असं बोलशील तर तंगडं मोडून ठेवेन. मग बोलता बोलता हळुवार व्हायची, डोळे टिपायची आणि अभिमानानं म्हणायची, तुम्ही माझ्या जनाचे 5 पांडव आहात. काय करतेस वंशाच्या दिव्याला? तुम्हीच त्याच्या वंशदीपिका. खरं म्हणजे जे ती जगली होती, जे तिनं भोगलं होतं, तिच्या आयुष्यात येऊन गेल्या अनेक वादळात ती लव्हाळ्यासारखी तरली होती. त्याचेच पडसाद कुठेतरी सहजपणे आम्हाला वाढवताना, आमच्याशी वागताना बोलताना उमटत असतील. तो काळ नव्हताच मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव करण्याचा. तसा तो आताही नाही हे म्हणणंही थोडंसं धाडसाचेच होईल. लोक थेटपणे म्हणत, पुन्हा मुलगीच? अरे रे, यावेळेस तरी मुलगा हवा होता. एक तरी मुलगा हवा.
एक तरी नातू हवा असे जिजीलाही वाटायचे. माझ्यातला बंडखोरपणा, थोडासा आडदांडपणा, साहस, पटले नाही तर फटकन बोलणे, मुलांचे खेळ सफाईदारपणे खेळणे वगैरे पाहून ते अनेकदा मला म्हणायची, तू तरी मुलगा झाली असतीस तर. मला फार राग यायचा तिचा. मग मीही चिडून म्हणे, मग समज की मी मुलगाच आहे. पण एक गोष्ट निश्चित की ती असं आम्हाला कुणालाच कधीही म्हणाली नाही की मुलीच्या जातीला हे शोभत नाही बरं. असा पळपुटा, मळकट, कडू संस्कार मात्र तिने आमच्यावर कधीही केला नाही. हे आमचं केवढं भाग्य. कारण आयुष्यात अनेक चढउतार आले. रस्ते काही नेहमीच गुळगुळीत नव्हते. दगड, खडे, काटे सारे टोचले. अपरंपार अश्रू गळले, पण कणा नाही मोडला. तिनं लिहून ठेवल्या एकेका आठवणीत आमच्याही जीवनाचे मिटलेले पदर आहेत. ते उलगडताना सहज म्हटलं जातं, थँक्यू, थँक्यू जीजी. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.